एसकेज म्युझिक मंत्र आयोजित महाराष्ट्राची स्वरगाथा हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न. जनजागृती सेवा संस्थेचा प्रिंट मीडिया पार्टनर म्हणून सहभाग. ठाणे प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर. शर्मिला केसरकर म्हणजेच एंटरटेनमेंट, स्वर, ताल, लय आणि संगीताचा स्वरधारेचा अनोखा मिलाप. म्युझिक मंत्राचा कुठल्याही संगीतमय कार्यक्रमाचा आस्वाद घेणे ही एक पर्वणी असते. ठाणेकरांना त्याचा प्रत्यय आलेला आहे. म्युझिक मंत्राच्या संचालिका शर्मिला केसरकर आणि सहाय्यक संगीतकारांच्या, गायक कलाकारांच्या साथीने महाराष्ट्राची स्वरगाथा हा सांस्कृतिक कार्यक्रम सहयोग मंदिर हॉल, घंटाळी, ठाणे पश्चिम येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी गायिका ऑर्गनायझर्स शर्मिला केसरकर, गायक आणि सहदिग्दर्शक गणेश मांजरेकर, गायक अतुल खरे, शरद चौधरी, मंगेश पारकर, जितेश धनंजय बी, डॉक्टर राजेंद्र काळे, पेंडसे इंद्रनील, गायिका डॉक्टर माणिक काळे, संगीता सोनालिका बाळवे, प्रज्ञा तांबे, नीलम ओंकार दाहोत्रे यांनी गायलेल्या विविध गाण्यांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. जयश्री सोलकर यांचे लावणी नृत्य लाजबाब होते आणि महाराष्ट्राची स्वरगाथा या संगीतमय कार्यक्रमात नृत्य दिग्दर्शक संदेश पाटील, व्हिडिओग्राफर रवींद्र तिळककर, राकेश, ऑडिओक्राफ्ट भगवान भोईर, संगीत दिग्दर्शक तुषार बणे यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर म्हणून जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते ऑर्गनायझर शर्मिला केसरकर यांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाचे उपाध्यक्ष विभाग प्रमुख विजय चव्हाण, ध्यान प्रशिक्षक, लेखिका, व्याख्याता आरती भारज, कवी, वृत्तपत्र लेखक मनमोहन रोगे, अँटी सेल मुंबईचे तपाशी अधिकारी रामजित गुप्ता, देवांग कोष्टी समाजाचे ठाण्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत कडुलकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते आणि या सर्वांचा शर्मिला केसरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार केला. उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. शर्मिला केसरकर या म्युझिक मंत्र या संस्थेच्या माध्यमातून विविध ठिकाणी ऑर्केस्ट्रा आयोजित करत असतात आणि सामाजिक बांधिलकी म्हणूनही सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य अतुलनीय आहे. शर्मिला केसरकर या भाजप डोंबिवली शहर चित्रपट कामगार आघाडीच्या अध्यक्षा म्हणून कार्य करत आहेत. जनजागृती सेवा संस्थेने या कार्यक्रमाला प्रिंट मीडिया पार्टनर म्हणून सहभाग घेतला होता आणि महाराष्ट्राची स्वरगाथा या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती पांचाळ, हसतमुखाने आणि खुमासदारपणे यांनी केलं आहे. शेवटी अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.